चलो बोल. हॅलो फॅमिली, आज मी तुम्हाला माझ्या लहानपणीचा हॉरर किस्सा सांगणार आहे. लहानपणीचा म्हणजे जेव्हा मी 10वीला असताना तो किस्सा माझ्यासोबत घडलेला आहे. आमची जी बोळ होती ना, आमचं घर होतं आणि आमच्या बोळीमध्ये ना म्हणजे ना खूप धिंगाणा असायचा, जसं लहान लेकरांचा धिंगाणा असायचा आणि त्याच्यानंतर गाण्यांचा, टी व्हीचा त्याचा खूप आवाज असायचा. तर मी 10वीला गेले होते, तर मग माझे जे वडील होते, माझे पप्पा म्हणाले की म्हणे आई तर पोरांचा अभ्यास होणार नाही, यांच्यासाठी आपण एक रूम घेऊ, स्पेशल रूम घेऊ की पोरं तिथं जाऊन अभ्यास करतील म्हणून. तर माझी मम्मी म्हणे ठीक आहे म्हणून. तर तिथंच आमच्या घराच्या काही डिस्टन्सवर म्हणजे 10-15 पावलावर एक वाडा होता. आता तो वाडा होता ना, त्या वाड्यामध्ये ना खूप मोठा वाडा होता त्या, आणि त्या वाड्यामध्ये 4 रूम होत्या. अशी 1 रूम, 2 रूम, 3 रूम आणि 4 रूम. जी फर्स्टला होती ना, जो मेन वाड्याचा जो मेन दरवाजा होता, त्याच्या फर्स्टला जी रूम होती ती आम्ही घेतली होती. आणि मग ती रूम घेतली आम्ही. तर मग आम्ही दोघ्या बहिणी आम्ही रोज तिथे ना अभ्यास करायला जायचो. तर एक दिवस ना रात्री आम्ही दोघी बहिणी ना अभ्यास करत होतो. तर ना मला अचानकच ना मला छनछनचाच आवाज यायला लागला ना. पण आधी तर मी इग्नोर केलं, पण मग नंतर ना ते मला ना नॉनस्टॉप यायला लागला. तर मग मी माझ्या लहान बहिणीला म्हणले, अगं नेहा, म्हटलं तुला कशाचा आवाज येतोय का? तर ती पहिले नाही म्हटली, मग नंतर हा म्हणे ताई मला पण येतोय म्हणे. मग आम्ही दोघी घाबरू लागलो. मग मी तिला म्हटलं बस झाला म्हटलं अभ्यास, आता आपण आहे ना म्हटलं आपल्या घरी जाऊ म्हटलं. मग आणि तो वाड्यामध्ये ना फक्त आम्ही 2च भाडेकरू होतो. आम्ही घेतलं होतं एक रूम, आणि अजून एक लोकांनी ते रूम घेतलं होतं. तर पहिलं फर्स्ट जे रूम होतं ना, तर ते आम्ही घेतलं होतं. त्याच्यात जे बाजूचं रूम होतं ते रिकामी होतं, आणि ते जे 3ऱ्या नंबरचं रूम होतं ना, तर तिथे भाडेकरू होते. आणि त्या वाडा असा होता ना, तर आमच्या फक्त रूममध्येच लाईट होता आणि वाड्यामध्ये ना लाईटच नव्हता. खूप अंधार होता त्या वाड्यामध्ये. मग आणि आमच्या ज्या रूमला आहे ना 2 दरवाजे होते, एक समोरचा आणि एक पाठीमागून दरवाजा होता. आता तिला म्हटलं चल बाई, म्हटलं पटकन आपण तिकडं घरी जाऊ म्हटलं. तर मग तिला म्हटलं तू काय कर, मागचा दरवाजा लाव म्हटलं. आणि मला ना भीती वाटायला लागली. तर ती म्हणे ताई मला पण भीती वाटती म्हणे, मी नाही लावत म्हणे. तर मग मी ना काय केलं, म्हटलं बरं जाऊ दे म्हटलं, आपण आहे ना काय करू, मम्मी पप्पाला पाठवू म्हटलं दरवाजा लावायला. मग आम्ही काय केलं, चटई गिटई उचलली आणि मी ना बाहेर येऊन उभी राहिले ना. तर जो वाड्याचा जो मेन दरवाजा होता ना, तर ना मी एकदा असं तिकडं बघितलं, आणि बघून परत तिकडे बघितलं, आणि परत एकदा म्हणजे परत मी भस्कन बघितलं की ना, जेव्हा मी सेकंड टाइम बघितलं ना, तर मला ना तिथं कोणतरी ना उभा दिसलं मला तिथं. असं एकदम असं शांतपणे उभा होतो कोणतरी. आता मला तिथं ना तर काही चेहरा बिहरा काही दिसला नाही बरं, चेहरा गिरा काहीच दिसला नाही. फक्त मला ना अशी आकृती दिसली, आणि आकृती ना अशी म्हणजे अंधारामध्ये एका बाईला आपण उभा केलं तर त्याची आकृती कशी दिसल, तशी आकृती दिसली मला. आकृती दिसली मला. आणि मग मी ते बघितलं मी, आणि मी इतकी घाबरले. मी माझ्या बहिणीला असं पकडलं आणि तिला घेऊन घरात पळाले. आणि जो मागच्या रूमचा जो दरवाजा होता ना, मी तिथून तिला घेऊन पळत सुटले. आणि तिकडून पण आहे ना रस्ता होता एक त्या दुसरे भाडेकरूच्या घरात जायला. मग मी तिकडून त्यांच्या घरी पळाले आणि त्यांना म्हटले, आणि रडू लागले मी जोरजोरात की ना मला तिथं काहीतरी दिसलं, मला नेऊन सोडा माझ्या घरी, मला नेऊन सोडा, माझ्या बहिणीला नेऊन सोडा. मी अशी बोलू लागले त्यांना. मग त्यांनी काय केलं, मला मागच्या रस्त्याने आम्हाला नेऊन सोडलं. मग मी घरी गेल्यावर ना खूप रडायला लागले. मग मम्मी पप्पा म्हणे काय झालं आजी, माझी आजी ते सगळे विचारू लागले काय झालं. मग मी सांगितलं की मला ना तिथं दरवाजाजवळ ना कोणतरी उभं दिसलं. तर त्यांना ना विश्वास बसला नाही.
तर ते म्हणत होते की तिथं ना ते जे दुसरे भाडेकरू आहे ना तिथं 2 म्हाताऱ्या होत्या. तर ते म्हणत होते की त्या गिथरूमला गेल्या असतील म्हणे, तर त्या दरवाज्यात येऊन उभ्या राहिल्या असत्या म्हणे. असं त्यांना वाटलं. त्यांना तसं वाटलं की कोणी म्हातारी उभी असेल म्हणून. मग नंतर ना मग मला ना भीतीच वाटायला लागली त्या वाड्याची. मला म्हणजे जाऊ वाटतच नव्हतं तिकडं अभ्यास करायला. नाही, मग त्याच्यात दुसऱ्या दिवशी काय झालं, माझे सामान तिथं होतं. बुक्स, ते वह्या, पुस्तकं, बॅग माझी तिथंच राहिलं होतं ना. तर मग मी सकाळी ना घाबरतच गेले. मग मी सकाळी माझं सामान आणायला गेले, घाबरतच गेले. तर ना मला त्या वाड्यामध्ये ना आपण कपडे सुकवायची आपली दोरी असती ना, तर मला ना त्या दोरीवर आहे ना एक साडी अशी लटकलेली दिसली, अशी गोळा करून लटकवलेली होती. तर मग मी घरी गेल्यावर विचार केला की म्हटलं ही साडीला तर नाही घाबरले मग मी. तर मला असं म्हणजे अजून पण प्रश्न पडला की काय मला ती साडीची तर नाही आकृती दिसली का खरंच मला दिसलं, हा आजपर्यंत मला प्रश्न पडलेला आहे. पण तिथलचे लोक आहे ना, म्हणजे बरेच, म्हणजे जे म्हातारे लोक, जुने लोक ना, म्हणजे असे गप्पा मारत बसायचे ना. तर मग आम्ही लेकरांना त्यांच्यात बसायचो गप्पा ऐकत. तर ते म्हणायचे की तिथं काहीतरी नेगेटिव्ह आहे म्हणून, असं म्हणायचे ते. तर ही होती माझी स्टोरी. तर तुम्हाला माझी स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला अजून माझी अशी हॉरर स्टोरी ऐकायची असेल तर तेही तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की पुढची स्टोरी तुम्हाला ऐकायची आहे म्हणून.